नमस्कार मंडळी. आजची ही कविता खरं तर एका लहान मुलाची व्यथा आहे. काही वर्षांपूर्वी एका लहान मुलाने माझ्याजवळ त्याच्या मनातल्या काही गोष्टी व्यक्त केल्या होत्या आणि त्या मी माझ्या शब्दात या कवितेत मांडल्या आहेत. तेव्हा माझी ही कविता एका मासिकात छापून देखील आली होती आणि आज ती कविता व्हिडिओद्वारे मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. कविता जरूर बघा. धन्यवाद. ह्या कवितेची कवयित्री आहे निरुपमा मेहेंदळे. कधी मनात विचार येतो, चला तुम्हाला आज सांगतो. कधी मनात विचार येतो, चला तुम्हाला आज सांगतो. का रोज अभ्यास, का रोज शाळा, का रोज अभ्यास, का रोज शाळा, आम्हाला तर येतो खूप कंटाळा. नको एबीसीडी, नको बाराखडी, नको एबीसीडी, नको बाराखडी, किती घाबरवाल दाखवून ती छडी. नको काहीच ते आकडे बिकडे, सर्वच दिसतात वाकडे तिकडे. कधी स्पर्धा, कधी परीक्षा, कधी स्पर्धा, कधी परीक्षा, का आम्हा छोट्यांना शिक्षा. अरे इटूकला असा आमचा जीव, का नाही येत कोणालाच कीव. वय आमचे हे फुलायचे, नाचायचे अन बागडायचे. वय आमचे हे फुलायचे, नाचायचे अन बागडायचे. बालपण का आम्ही गमवायचे, हे दिवस पुन्हा नाही यायचे. सर्वांच्याच आमच्याकडून अपेक्षा किती, सर्वांच्याच आमच्याकडून अपेक्षा किती, आम्हाला दाखवली जाते भलतीच भीती. आत्ता सर्व ठिकाणी जर तुम्ही चमकाल, तरच मोठेपणी म्हणे यशस्वी व्हाल. बरं मोठं होऊन सुद्धा कोण जाणे कशाच्या मागे हे सतत धावतात. मोठं होऊन सुद्धा कोण जाणे कशाच्या मागे हे सतत धावतात. तुमच्या करताच सगळं करतोय असं सांगून आम्हाला तर पाळणा घरात ठेवतात. आणि यशस्वी झाल्यावरही यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा काही आनंद नसतो. त्यांच्यासोबत मजेत वेळ घालवण्याकरता आम्ही मात्र वाट बघत बसतो. वर घरी आल्यावर पण हे तर कामातच असतात व्यस्त. घरी आल्यावर पण हे तर कामातच असतात व्यस्त. आम्ही खेळायला बोलावले की लगेच होतात त्रस्त. उलट आम्हालाच रागवतात की तुम्हाला कुठे करावं लागतंय काही. आम्हालाच रागवतात की तुम्हाला कुठे करावं लागतंय काही. आणि सारखं आपलं एकच वाक्य, मोठं होणं म्हणे सोपी गोष्ट नाही. अरे असं असेल तर मग मोठंच व्हायचं कशाला. आणखीन तापच ताप तो डोक्याला. त्यापेक्षा आता एकच सांगणं आहे बाप्पाला, एकच सांगणं आहे बाप्पाला, अगदी छोटच राहायचंय आम्हाला, छोटच राहायचंय आम्हाला.